विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सौरभ मालपाणी, संचालक मालपाणी जॉब अमरावती. मित्रांनो, मी मागील 12 वर्षापासून MST CETचा क्रॅश कोर्स घेत आहे. MST CETची टेस्ट सिरीज घेत आहे आणि MST CETचा पूर्ण डेटा आहे मला मागच्या 18 वर्षापासून माहिती आहे, कारण की त्याच्या अगोदर मी जवळपास 7 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होतो DY पाटील आणि रायसोनी ग्रुपसोबत. तर मी आज एक खूप धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगत आहे की कालच मी जेव्हा डेटा ॲनालिसिस करत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की यावर्षी जवळपास PCM ग्रुपसाठी 8.25 लाख लोक पहिला अटेम्प्ट देणार आहे. 8.25 लाख लोक. इट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर मी. मागच्या वर्षी जवळपास 4.25 लाख लोकांनी PCM ग्रुप दिला होता. तेच माझ्यासाठी खूप मोठा आकडा होता. आता हा जर 8,15,000 असेल समजा, तर हा खूप मोठा आकडा आहे. आपल्या महाराष्ट्रात तेवढे इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा नाही आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या तेवढ्या सीट्ससुद्धा नाही आहेत जेवढे पोरं आता एक्झाम देत आहेत. जनरली आपण JEEचा आकडा बघायचो 15 लाख, आणि तोही खूप अगोदर बघायचो मी जेव्हा कोटा पॅटर्न फार हिट होता त्यावेळेस 15 लाख ऑल ओव्हर महाराष्ट्रातून नाही, पूर्ण भारतातून द्यायचे JEE मेन्स. आता यावेळेस फक्त महाराष्ट्रातून CETची एक्झाम ही जवळपास 8.25 लाख लोक देत आहे पहिला अटेम्प्ट, आणि दुसरा अटेम्प्ट जवळपास 4.5 लाख लोक देत आहेत. तर या डेटावरून असं लक्षात येते की कॉम्पिटिशन वाढली पाहिजे, पण ॲट द सेम टाईम एक खूप शॉकिंग गोष्ट आहे की जेव्हा कॉम्पिटिशन वाढायला पाहिजे होती तर कॉम्पिटिशन वाढत नाही आहे, कॉम्पिटिशन उलट कमी होत आहे. कशी? कारण की CET सेलनी त्यांची टेस्ट सिरीज मागच्या वर्षी लॉन्च केली होती. याही वर्षी त्यांची टेस्ट सिरीज आहे अटल म्हणून लॉन्च केलेली. प्रत्येक विद्यार्थ्याला 3 पेपर फ्री आहेत. पण जेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये बघितलं की जर 8.25 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहे तर त्यातल्या जवळपास 80,000 हुशार म्हणजे 90% वरती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तो पेपर पहिला त्याचा देऊन द्यायला पाहिजे होता फुल पोर्शन. पण ॲक्च्युअल रेकॉर्डमध्ये फक्त 2200 लोकांनी आतापर्यंत पेपर दिलेला आहे, कारण की माझ्या हुशार 5 विद्यार्थ्यांनी तो पेपर दिलेला आहे अटलचा. आणि त्यातल्या काही विद्यार्थ्यांचा स्कोर 128 आहे, काहीचा 121 आहे, काहींचा 113 आहे, काहींचा 105 आहे. तर माझं म्हणण्याचं उद्देश एवढंच आहे की कॉम्पिटिशन रिड्यूस झालेली आहे. कॉम्पिटिशन वाढायला पाहिजे होती पण कॉम्पिटिशन कमी झालेली आहे. का? कारण की पोरं अभ्यास करत नाही आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ऑनलाईन क्लासेस. मागच्या 10 वर्षात माझी स्ट्रेंथ हळूहळू कमी होत होती. मागच्या वर्षीचा हा सगळ्यात मोठा फुटफॉल होता असं मला वाटलं, का लोक ऑनलाईन क्लासेसकडे जास्त जात आहेत, कारण की मी ऑनलाईन क्लासेसची फॅसिलिटी देत नाही. आणि मागच्या वर्षी माझ्याजवळ क्रॅश कोर्सला दोन्ही सेंटर मिळून 61 विद्यार्थी होते. यावर्षी डायरेक्ट त्याच्यापेक्षा 50% फुटफॉल झाला. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन जास्त आहेत आणि ऑफलाईन क्लासेस कमी करतात. याचा अर्थ महाराष्ट्रात काय बाकीचे पोरं क्लासेस करत नाहीत का? 100% क्लासेस करत आहेत, पण सगळे पोरं क्लासेस हे ऑनलाईन करत आहे. आणि मागच्या वर्षी पोरांना चांगला आउटपुट मिळाला नाही, चांगला कॉलेज मिळाला नाही, म्हणून त्यातले जवळपास 2-2.5-3 लाख विद्यार्थी रिपीट देत आहे यावर्षी MST CETची परीक्षा. यांना मागच्या वर्षी अपयश मिळालं म्हणजे. आणि याही वर्षी त्यांनी मागच्या वर्षी अशी चूक केली होती ऑनलाईन क्लासेसची, याही वर्षी केली. म्हणजे याचा अर्थ काय की ऑनलाईन क्लासेसमुळे पोरांचा आउटपुट येत नाही आहे. तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे एका प्रकारे, की कमी विद्यार्थी आहे आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे पर्सनल अटेन्शन चालू आहे, आणि ऑफलाईनमुळे त्यांचा 1,001% रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढून गेलेले आहेत. तर मी सर्व पालकांना एकच सूचित करत आहे किंवा समजून सांगत आहे की कृपया करून तुम्ही तुमच्या पाल्यांना समजून ऑफलाईन क्लासेस कुठेतरी जॉईन करा सेकंड अटेम्प्टसाठी, किंवा तुम्ही तुमच्या पाल्याला सांगून ॲटलिस्ट ऑफलाईन टेस्टची जॉईन करा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो, कारण की त्यामुळे त्यांचा रिझल्ट वाढेल. कॉम्पिटिशन, कारण की नंबर ऑफ कॅन्डिडेट्स वाढले आहेत पण त्यांचा आउटपुट येत नाही. जर हुशार विद्यार्थी असले त्याच्यात त्यांनी 100% CET सेलचा अटल हा पेपर दिलाच असता, आणि तो दिलेला नाही आहे. तो डेटावरून लक्षात येतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.